स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या उमेदवारीमुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात मोठी खळबळ माजलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी संग्राम नाना माने आहेत. नाना, तुमची आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा मी आमचे वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सर्वसामान्य एका कुटुंबातल्या व्यक्तीला त्यांनी मला वंचितची उमेदवारी दिली आणि माझा जो सन्मान ठेवला त्याबद्दल त्यांचे मी सत्याचे आभारी आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करताय, वेगवेगळे आंदोलन केले, त्यांच्यासाठी तुम्ही झटला. आज खरं तर तुम्हाला विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यासाठी मी गेले आज बरेच वर्ष झाले, 7 ते 8 वर्ष झालं त्याचं ओबीसीचं प्रामाणिकपणे काम करतोय आणि ओबीसीच्या वेगवेगळ्या विषयावर मी राज्यभर काम करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की समाजात असणाऱ्या ज्या व्यथा आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडायच्या जर असतील तर आपल्याला राज्यसत्तेच्या प्रमुख प्रवाहात गेलं पाहिजे. त्याशिवाय ह्या अडचणी सुटणार नाहीत. म्हणून माझा प्रयत्न होता की राज्यसत्तेचा रस्ता निवडावा आणि त्या माझ्या आव्हानाला वंचित अध्यक्ष यांनी साथ दिली आणि मी आज विधानसभेचा उमेदवार आहे. खरं तर ग्रामपंचायत सदस्य ते विधानसभेचे उमेदवार म्हणून तुमचं या ठिकाणी नाव पुढे आलंय. सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही आहात, कसं पाहता याकडे? एक फार मोठी संधी आहे माझ्यासाठी. सर्वसामान्य लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला वंचित हा एकमेव पक्ष असू शकतो की जो आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मागे उभा राहू शकतो. आणि मला समाजकार्याची आवड पहिल्यापासूनच होती. मी आज ग्रामपंचायत बसून ते आतापर्यंतच्या कालखंडामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं सर्वसामान्यांसाठी काम करायचा प्रयत्न केलाय. ज्या जिल्ह्यात, ज्या पश्चिम महाराष्ट्रात कधी ओबीसी हा शब्द कधी उच्चारला जात नव्हता, त्या पश्चिम महाराष्ट्रात आज लाखो लोकांचा मेळावा झाला. ह्याच्या मागे कुठंतरी आज या पश्चिम महाराष्ट्रात जे बीज काय होतं, जे ओबीसीचं जे आपण बीज रोवलं या कुठ्या खानापूर शहरात, आज त्याच्या आज वटवर्ष झालाय. आता जाईल तिकडे ओबीसी म्हणून पहिल्या काळात तर असा होता, माणूस स्वतःला ओबीसी म्हणून सुद्धा घ्यायला लाजत होता. पण आता बिनधास्तपणे माणसं आपली जात सांगायला लाजत नाहीत. हीच आमच्या या आंदोलनात फार मोठं यश आहे. खरं तर तुमच्या उमेदवारीमुळे या खानापूर आटपाडी मतदारसंघात मोठी खळबळ माजलेली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आणि इकडं बघितलं तर प्रस्थापित उमेदवार आहेत जे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तुमच्या उमेदवारीमुळे मात्र त्यांच्या गोटात खळबळ माजली. आता ही खळबळ माजली का नाही माजली हे आपल्याला निवडणूक झाल्यानंतर मताच्या रूपातच कळेल. आजचं चित्र असं दिसतंय की प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य माणसाची लढाई, पण याचं रूप कसं पुढे जाऊन आकार घेते त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरतील. खरं तर तुमच्या या उमेदवारीमुळे कुणाला फायदा होऊ शकतो, कुणाला तोटा होऊ शकतो, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. तुम्हाला काय वाटतंय? नाही, हा आपल्याला कुणाला पाडायसाठी कुणाला जिंकून आणण्यासाठी आपण लढत नाही. आपल्याला जिंकायसाठीच लढतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही 100% या निवडणुकीत यश 100% मिळवू. तुमचं उद्दिष्ट काय असेल पुढचं? हे बघा, माझा पिंड सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे आणि ह्याच्या पुढच्या काळात मी सर्वसामान्यांसाठी लोकांसाठीच लढणार आहे. हाच माझा सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ठरेल माझ्या आयुष्यातली. खरं तर तुमची उमेदवारी जाहीर झाली असली तरी दुसरीकडे आजच शिवसेनेचे जे तुमचे मित्र आहेत संजय विभूते, ओबीसी समाजाचे नेतृत्व करत, त्यांनी देखील शिवसेना उबाटा गटाकडून आपली उमेदवारी जाहीर केली. कसं पाहता याकडे? लोकशाहीत सगळ्यांना उभा राहायचा अधिकार आहे. बापूंना माझ्या शुभेच्छा आहेत. बापूंची माझी मैत्री दृढ मैत्री आहे. बापू ओबीसीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र सगळे आलो. बाप्पा सुद्धा, मी असू द्या, भाजपमधली काय असतील, काय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधली सर्व घटकपक्षातील नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, आम्ही सगळे एका दिलानं ओबीसीचा जेव्हा विषय येईल त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येतो. पण जेव्हा पक्षाचा विषय येतो पुढं, त्यावेळी प्रत्येकजण आपल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे बापाला माझ्या नेहमी शुभेच्छा राहतील. आपली उमेदवारी ही शेवटपर्यंत राहील का शेवटीच्या कलाटणी मारेल का? मी खानापूर तालुक्यातला जेव्हा तमाम जनतेला सांगतो, माझी वंचित मधून उमेदवारी होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी माझी उमेदवारी मागे काढून घेणार नाही. तुम्ही निश्चिंत राहावा, मी लढणार आहे. खरं तर तुम्ही ओबीसी समाजाचं काम करत असताना जिल्ह्यातले अनेक लोक तुमच्या पाठीमागे होती. आता मतदारसंघात काय किती हे आहे, मतदान वगैरे काय आहे?
आज खानापूर तालुक्याचं मतदान मला वाटतं आज 2024च्या जनगणनेनुसार 3,44,000च्या आसपास झालंय. त्यापैकी जर वर्गवारी जर केली आपल्या जातनीय संख्येनुसार तर त्यात 1,90,000च्या आसपास ओबीसीचं मतदान आहे. 45,000 हे मतदान SC STचं आहे आणि जे बाकीचे अल्पसंख्याक समाज आहेत त्यात मारवाडी असतील, गुजर असतील, ब्राह्मण असतील, सिंधी समाज असेल, असं मिळून 2.5 लाखाच्या आसपास अल्पसंख्याक समाजाचं मतदान आहे. तुमची ही उमेदवारी कोणाला पाडण्यासाठी आहे का तुम्हाला स्वतः निवडून यायचं? मी निवडून येण्यासाठीच लढतोय. कुणाला पाठापाठीचं राजकारण आपल्याला करायचं नाही. आपल्या ह्या अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यायचा आहे आणि ह्या समाजाला पुढे घेऊन जायसाठी आपण ही निवडणूक लढतो. खरं तर या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर आहेत, ज्यांचे वडील स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे विकास कामातून. आज त्यांना तोड देणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. कसं पाहताय? जनता फार हुशार आहे. जनता ठरवेल कुणाला मतदान करायचं न करायचं. येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला बरेच विषय समोर आलेले दिसतील. त्यावेळी आपण बोलत राहू. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते संग्राम माने यांनी या ठिकाणी सांगितलंय की जनता फार हुशार आहे आणि तेच ठरवतील कुणाला निवडून आणायचं ते. कॅमेरामन प्रवीण सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.